मला वाटतं तीच असेल. हं. हाय अनु. हाय यार, हे काय आज इतकी लेट येतेस? हा, अरे विचारू नको ग. पहिले का? ये बस, सांगते तुला. हेवी वर्क सुरू आहे का? हम्म. अगं बोल ना. अरे कायच सांगू ग. अरे तो ऑफिस हं. मॅनेजर आहे ना टकलू, खूप काम देतो यार. जेव्हा बघितलं तेव्हा असं बघतो की आत्ताच खाऊन घेईल. हं. त्याला बिलकुल सांभाळू नाही शकत. या महिन्यात इन्क्रीमेंट होणार आहे म्हणून हे सगळं ऍडजस्ट करते, नाही तर हे एन्जॉय करतेस ना? कसला एन्जॉय. इतका राग येतो ना की इच्छा होते चाकू घेऊन त्याच्या पोटातच टाकू. ए सांभाळून. खुनाच्या आरोपात आज चालली जाशील. हम्म, तुझ्यावर लाईन मारून त्याला आनंदात राहू दे ना यार. पुढच्या वेळेस त्यांनी मला वरून खाली बघितलं तर पेपर स्प्रे मारून देईल. हम्म, हं? हे काय आहे? नेहमी मी आल्यानंतरच चहा बनवते ना, मग आज तू आधीच चहा प्यायली? अम, असं काही नाही, थोडं हेडेक होतं म्हणून. तुला हवं असेल तर बनवून पी ना. याची काही गरज नाहीये. अरे यार, तुझ्या मॅनेजरने तुला त्रास दिलाय त्याचं मी काय करू? त्याला तूच शांत कर ना. आई ग, मी त्याला कसं शांत करणार आहे? तो स्वतः एक मूर्ख आहे. तू त्याला फूल म्हणतेस, पण मला असं वाटतंय की तोच तुला फूल बनवणार आहे. असं नाहीये अनु, असं वाटतं तो एक सायको आहे माहितीये. कधी काहीतरी बोलत राहतो. अशा पद्धतीचे लोक सायको सारखेच वावरतात. तू बोट जरी दिलं ना तर हात पकडेल तो. चान्स मिळताच तो स्वतःचा उल्लू सरळ करेल. त्यानंतर आपल्यालाच कामासाठी फिरावं ते लागेल. सगळं ठीक आहे, राहू दे. पहिले तो उरलेला चहा स्वतः गरम कर आणि पिऊन घे. ओफो. अजून थोडं वरण घे ना. नाही राहू दे ग, चटणीच असं आहे पुरेशी का? आहे. बस झालं. चांगलं आहे ना ग? अच्छा सांग, तुझा तो एक्स काय करतोय? तो काय म्हणू, त्याचं त्याचं काम संपलं, चालला गेला तो. अजूनही कोणता कॉल नाही किंवा मेसेजही नाही. दिस इज नॉट लव्ह यार, दिस इज ओनली फॉर लस्ट. आजकाल सगळे मुलं असेच असतात. आपल्यालाच समजून घ्यावं लागेल. असाच माझा तो एक्स जॉय होता ना. त्याचं नाव तर जॉय होतं, पण काही एन्जॉयमेंट नव्हतं. 90s किड म्हणतात ना, स्पर्श पण नाही, रोमॅन्स पण नाही आवडत. त्याच्यासारखे पण खूप भैताड लोक पडलेत. मला त्याची गरज नाहीये. आय एम फ्री बर्ड यार. आय लाईक लोनलीनेस. मला एकटंच राहायला आवडतं बस. ओके. अरे अजून थोडं जेव ना. नाही यार बस, मला एक असाइनमेंट आहे. ऑलरेडी मला उशीर झालेला आहे. मला ते संपवावं लागणार आहे. तू खा. हा ठीक आहे, खाते मी. ओके. आली पण शांतपणे एक रील सुद्धा बघू देणार नाही. हाय.
हं? काय आहे? काय नाहीये ना. ए तू साखर किती जास्त टाकली आहे. मला तर ठीक आहे. राहू दे तू. आणि एक गोष्ट अनु, माझ्या घरचे ना खूपच टेन्शन देतात आहे. काय आहे? तीच एक गोष्ट, मुलाकडचे लोक मला बघायला येणार आहे. हं. पुढच्या आठवड्यात गावाला जावं लागेल अनु. तर तू जा ना. अरे काय ग, पण किती बोरिंग आहे. प्रत्येकदा तेच पकोडे आणि समोसे खावे लागतात. मला बिलकुल आवडत नाही ग. हे सगळं फॉर्मॅलिटी ना जुनी झाली आता. मग कसं? तुझ्या गावाकडल्या मॅट्रिमोनी ऍप वर बघायला सांगू? तसंही आता ऍप फॅसिलिटीज आहेतच ना. ए काय अनु, तू गंमत करते माझी. अरे हो, तो पगलू माझा बॉय बेस्टी चॅम्प्स आहे ना, हं? काय फ्रॉड आहे यार तो. आज मी फोनवर जेव्हा बोलत होती ना, तेच सगळं मी त्याला हं. सांगत होती. माहितीये काय म्हणत होता? तो रास्कल शहाणा काय बोलत होता माहितीये? तू लग्न कर पण आपलं रिलेशनशिप विसरू नको असं बोलत होता तो. गायत्री, हा, त्या चॅम सोबत तुझं काय नातं आहे सांग बरं. माय लव्हेबल बेस्टी तर काय. येस डिअर, तो तुझा बेस्टी आहे म्हणून तू त्याचं काम व्यवस्थित करतोय आणि तो काही तुझा लवर नाहीये. ठीकच आहे पण काय करू. तुला बोलायची काही गरज नाहीये. का पाणीकडे. हं? ओफो, जातच नाहीये. हं? अहो, ओहो. हं? हं? अरे ही पण ना. अगं कोण आहे ग? अरे तो टकलू मॅनेजर आहे ना. काय फोनवर बोलण्या इतपत आलीये? अगं सोड ना त्याला. तो असं मला काही कधी कॉल नाही करत. बस एखादं महत्वाचं काम असेल तरच तो मला कॉल करतो. पण तो आता का कॉल करतोय समजत नाहीये. हम्म. ओहो. हे त्याच्याशी बोलून घे ना तू. ओहो, या टकलूचं ऐकावं लागेल आता. हॅलो सर. आय चेक्ड ऑल मेल सर. I have done all the corrections, sir. My team member Naveen has submitted the process, sir. Okay, sir. Okay, sir. Okay, Huh? okay, okay. Thank you, sir. Yeah. Thank you, sir. Thank you. काय हवंय त्या टकल्याला? त्याच्याशी बोलायला इतकं घाबरते काय तू? अरे देवा. हे US मेल्स चेक करून करेक्शन करायचे अनु. हम्म. ते सगळं नीट वाचून मी माझ्या टीम मेंबर नवीनला सबमिट करायला सांगितलं होतं. असं वाटतं त्याच्यात काहीतरी चूक निघालाय. म्हणूनच तो कॉल करून ओरडत होता. हम्म. अच्छा अनु, जरा 10 मिनिटं तुझा लॅपटॉप दे ना. गायू, मला काही महत्वाचं काम करायचंय. ए 10 मिनिटासाठी तर मागतेय. फालतू अरे नको म्हटलं ना करू. काम सोड, दे करायचं इकडे. मला. अगं अरे ओफो, ही तर ऐकतच नाहीये. आता मी काय करू? ओफो. हॅलो सर. एरर काढलं सर. मेल पण पाठवलंय तुम्हाला सर. मी वाट बघते सर. तुम्ही चेक करून घ्या. हो. ए, तर झालं ना एक काम. काम, आता एक दे मला. मिनिटं. मेल येऊ दे मग घे. लॅपटॉप दे मला. काम अरे आहे ना. बाबा, मेल आला ग. ठीक आहे आण. अरे एक सेकंड. हे काय केलं? तू काही ओपन करून बघू अरे नकोस. अरे दे ना मला. इकडे आण. ती आपली श्वेता आहे ना, तिने काहीतरी मी मेसेज बघते ना पाठवलाय. ते. अरे अरे काय करतेय? ए ती मागच्या वेळेस एक ट्रिपला गेली होती ना. विचारते तुला तिला पण कसं नाही होतं ते. विचारायचंय, मी अरे विचारते अरे ना. बघू तर दे, बघू तर दे. एक मिनिट हा. ट्राय टू अंडरस्टँड. आण ना अरे इकडे. दे ना. अगं दे ना. थांब, अगं म्हटलं ना थांब. ते हा, मी मला. बघते ना. आण. हा, 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 हा.
देवा. ए अनु, काय आहे ग हे? श्वेताने तुला हे पाठवलं का? नाही गायू, ते असं आहे, ते काय आहे ठीक आहे. की हम्म? हे काय आहे? हे सगळं तू रोज बघते का? ते असाइनमेंट वगैरे हेच आहे का? अगं गायू, असं काही नाहीये. कधी कधीच, रोज रोज बघत नाहीये मी. जस्ट स्टॉप इट. अं? प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. प्लीज काही एक्सक्युजेस नको देऊ. सॉरी गायू, कधी कधीच बघते मी. नाही अनु, ही एक ऍडिक्शन आहे. तू प्लीज अवॉइड कर. हम्म. अच्छा सांग, हे सगळं लिंक तिला कसं माहिती? ते तिचा प्रियकर तिला डेली हे पाठवतो आणि मग दोघंही ते बघत असतात. या सगळ्याची काय गरज आहे? ते प्रेमी आहेत, त्यांना काही करू दे. याला अवॉइड करणंच आपल्यासाठी चांगलं आहे. का मी नाही बघू शकत का? जस्ट लीव इट अनु, लीव इट. हे घे, जर तुला खरंच याच्यात काम असेल तर बस घे तुझा लॅपटॉप. सॉरी गायू. गायू, हं? बोल, काय झालं? रात्री जे झालं त्याच्यासाठी सॉरी. अगं सोड ना, हा सगळं का विचार करते? फील फ्री ग. परत नको करू, हम्म. ठीक आहे ना? नाही. अच्छा अनु, आज मला उशीर होईल. त्या नवीनला 2 झापडा लावील. मेल बघितला नाही आणि पाठवून दिला त्यांनी. ठीक आहे, निघते मी. हो ठीक आहे. ओफो, खूप मोठी चूक झाली. यानंतर हे सगळं नाही बघणार. ओ नो, किती उशीर झालाय. अ, अ, ह, म. अ, ह. हा. शिट, हे सगळं मी नव्हतं बघायला हवं. तिचं म्हणणं बरोबर आहे. हा, गायत्री माझ्याबद्दल काय विचार करत असेल. श्वेता, हं, हं. जेव्हा पण हे कॉल करते काही ना काही प्रॉब्लेम येतोच. अ, अ, हं. हं. अरे देवा, तीच आहे. अ, हं.
अरे देवा, आता मेसेज पण पाठवतेय ती. हा तर व्हॉइस मेसेज आहे. ओपन करू की नाही करू? अगं काय झालंय? मी इतके तर कॉल करते तू उचलतच नाहीये. इतकी बिझी झालीयस का? तुला एक लिंक पाठवलीये. काय व्हिडिओ आहे यार. बघ आणि मजे घे. ओफो, ही श्वेता पण ना परिस्थितीचा काही विचारच करत नाही. मी जर ऑनलाईन राहिली तर सोडणार नाही. बाजूला ठेवण्यातच बरं आहे. ओफो. ओ गॉड, ही तर मूड खराब करतेय. गायू पण नाहीये. उघडून बघू का? अजून एकटी पण आहे मी. उघडूनच बघते. ओफो, नो. एकदा बघितलं तर ठीक आहे, बघून घेऊ. बघू की नाही बघू? एकदा बघून घेऊ का? गायू यायच्या आधी बघून घेते. याच्या पुढे माझ्याच्याने नाही बघणं होणार. अरे अरे, हे काय झालं? सडनली लॅपटॉप ऑफ झाला. अरे, इतक्या रात्री कोण फोन करत असेल? हॅलो. हॅलो, इज इट अनुश्री? हा बोला. हॅलो अनुश्री, मी दिल्ली हेडक्वार्टर्स वरून इन्स्पेक्टर संदीप बोलतोय. पोलीस का? हो हो. अरे खोटं नको बोलू यार. कोण बोलतंय? कमलेशच आहे ना? हॅलो मॅडम, मी पोलीस बोलतोय आणि तुम्हाला प्रँक वाटतोय? व्हॉट इज दिस? तुम्हाला जोक वाटतोय? ए, मला माहितीये तू प्रँक करत आहेस ना कमलेश. आवाज बदलून बोलतोयस का? हॅलो अनुश्री, मी इन्स्पेक्टर संदीप बोलतोय. तुम्ही जोक का मारताय? तुमचा विचार काय आहे? एकतर महेश किंवा भूपती किंवा अशोक या तिघांपैकी कोणीतरी असेल. हॅलो, एक्सक्यूज मी. सरळ सरळ कोण आहे सांग मला. तू असं फोनवर ऐकणार नाहीस. थांब, मी व्हिडिओ कॉल करतो. तेव्हाच तुला कळेल की मी कोण आहे. असं सगळं बोलशील तर अटेंड करणार नाहीये मी. फोन ठेव. हॅलो. हे काय? लॅपटॉप हँग झाला? उघडत नाहीये. पुन्हा त्याच नंबरवरून कॉल येतोय. शिट. हॅलो. हॅलो अनुश्री, तुमच्या वडिलांचं नाव राजशेखर आहे आणि तुमच्या आईचं नाव कामिनी, भावाचं नाव कुणाल आणि बहिणीचं नाव प्रिया. एम आय राईट? कॉन्स्टंटली तू अडल्ट मूव्हीज पाहत आलीयस. त्या संदर्भात मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला द्यावं लागेल, नाहीतर कठीण होईल. अरे माहिती नाही कोण आहे. कुठल्या फ्रेंडला कॉल करून सांगते. माहिती नाही काय करू. गायत्रीलाच फोन करून सांगते मी. अरे अरे, कॉल जात नाहीयेत. फोनला काय झालं? ओफो. अरे, पुन्हा त्याच नंबरवरून कॉल येतोय. हॅलो. हा, कॉलला वारंवार कट का करतेस? आता जर तू कॉल कट केला तर तुझ्या घरासमोर पोलिसांची जीप असेल. खबरदार. सध्या तुझा फोन आणि लॅपटॉप सगळं आमच्या कंट्रोल मध्ये आहे. तू कोणाशीच बोलू शकत नाही. आयपी ऍड्रेसनी आम्ही सगळं ट्रेस केलाय.
सध्या आम्ही जे म्हणतो तेच तुला करावं लागेल. तुझ्या लॅपटॉप मध्ये एक व्हिडिओ कॉल येईल, त्याला लवकर अटेंड कर. अरे अरे फोन कट झाला, आता मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. अनुश्री, माझं म्हणणं ऐक. मागच्या 6 महिन्यात अडल्ट व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये तुझंही नाव आहे आणि तुम्ही बऱ्याच जणांना शेअरही केलाय. सर सॉरी सर, चुकून माझ्याकडनं झालं आहे, मला माफ करा. वेट 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 अनुश्री, पूर्ण म्हणणं ऐक. अडल्ट मूवी बघणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये तुझंही नाव आहे आणि आजपर्यंत कुठल्याही लेडीजच्या नावावर आम्ही FIR फाईल नाही केली. सो जेही मी तुला विचारीन त्याचं अगदी खरं खरं उत्तर द्यायचं, नाहीतर नाईलाजाने आम्हाला अटक करावी लागेल. सो प्लीज कोऑपरेट. सर तुम्ही जे पण म्हणाल मी करायला तयार आहे सर. सर चुकून झालंय सर माझ्याकडनं हे, यावेळी मला माफ करून द्या ना सर. सर माझ्या परिवाराला कळलं तर मी बदनाम होऊन जाईल सर. सर माझं फ्युचर पूर्ण बर्बाद होऊन जाईल, प्लीज सर. ओके अनुश्री, अडल्ट मूवी पाहणं तू कधीपासून सुरू केलंस? सर ते सर. हे बघ अनुश्री, तुझ्या उत्तराच्या आधारावरच आम्ही ही केस क्लोज करू शकतो. सो जेही खरं असेल ते आम्हाला सांग आणि त्याच्याच आधारावर आम्ही तुला या केस मधून बाहेर काढू शकतो. सो प्लीज खरं सांग. सर ते कॉलेजच्या वेळी कधी कधी बघत होते मी. सध्या एकटी आहे म्हणून बघते सर. चूक झाली सर, यापुढे मी बघणार नाहीये सर. दया करून मला वाचवा सर, प्लीज सर. आता कान उघडून माझं म्हणणं ऐक. या केसमध्ये फक्त पोलीस डिपार्टमेंट कडेच नाही, कोर्टापर्यंत तुझी फाईल पोहोचली आहे आणि हा किती मोठा इश्यू झालाय माहितीये तुला, आणि तू शांतपणे उत्तर देतेस. अरे नाही, असं काही नाहीये सर. मला काय करू कळत नाही, माझं आयुष्य बर्बाद होऊन जाईल सर. प्लीज सर मला माफ करा ना सर. स्वतः उच्च शिक्षण घेणं आणि तुला सगळं कळतं, या आवेशाने सगळ्यांशी इंग्लिश मध्ये बोलून बाहेर सगळ्यांशी असं शालीन वागून एकट्यामध्येची घाणेरडी थेर करतेस तू. सर असं काही नाहीये सर, असं काही नाही. नकळत काही लोकांना भेटून हे सगळं करण्यात आलंय सर. सर मी चांगली मुलगी आहे सर. विल यू स्टॉप इट? मला तुझ्यासारख्या माफ खूप करा केसेस पाहिल्या आहेत मी. मला माफ करा. दिस केस इज व्हेरी डिफिकल्ट. माझ्याकडून जेही होईल ते मी करेन. जे मी म्हणेन ते कर. आय होप यू विल डू. हो सर मी तेच सध्या करेन. मी जज साहेबांना व्हिडिओ कॉलवर कनेक्ट करतो. जे तुम्हाला सांगितलंस ते तू त्यांनाही समजावू शकलीस तर ते या केसला बंद करतील. ठीक ओके? आहे सर. ठीक आहे सर, चालेल. चल. हॅलो अनुश्री, तुझ्या केस बद्दल संदीपने खूप काही सांगितलं मला. व्हेरी डेंजरस. आता स्कूल स्टुडंट, कॉलेज स्टुडंट सगळ्यांनाच अडल्ट मूवी बद्दल माहिती आहे आणि त्यावर पावले उचलले जात आहेत आणि गव्हर्नमेंटद्वारे या वेबसाईट्सला बंद करण्याच्या प्रयत्नात आहोत आम्ही. आणि तरी पण ते शेअर होत आहे आणि त्या लिस्ट मध्ये टॉप नंबरवर तू आहेस. अरे अरे, टॉप नंबरवर माझं नाव आहे. तर केस मधनं जर तुला वाचायचं असेल तर काही फॉर्मॅलिटीज आहेत अनुश्री. जर तुम्ही ते केलं तर यू आर सेफ, इतकंच म्हणू शकतो मी. अनुश्री, काय माझा आवाज येतोय तुम्हाला? रिस्पॉन्ड करा. इट्स कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अनुश्री. सर मी थोडी घाबरली आहे सर. सर प्लीज मला वाचवा सर यात ना. प्लीज सर, प्लीज वाचवा सर मला. मी यानंतर असं नाही करणार सर. प्लीज आतापासून सर तुम्ही मला पाहणार नाही, पण वाचवा. आतापर्यंत ज्या चुका केल्यात त्याची शिक्षा तर मिळायलाच हवी ना. ऐक, तुझ्यामुळे किती लोकांचं आयुष्य बर्बाद झालं माहितीये तुला. पुढे सांभाळून राहा तू. हा ओके सर, मी यानंतर सांभाळून राहील सर. संदीप, या मुलीला पाहिल्यावर असं वाटतं की हार्मोनल चेंजेस आणि एज डिसऑर्डरमुळे या अडल्ट मूवी बघते. पण याचा अर्थ असा नाही की ती याची ऍडिक्ट आहे. सो FIR फाईल नको करू. ओके सर. अनुश्री, ओके? आता तुला खात्री पटली ना? खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. ऐक, कोर्टातनं तुला एक मेल येईल, त्याला फिल करून सबमिट कर. दॅट्स ऑल. ओके सर, सबमिट करेल सर मी. थँक्यू सो मच सर. ओके अनुश्री, या केसला आम्ही क्लोज करू, पण कोर्ट फी 1,18,000 रुपये तुला भरावे लागेल. तुला एक अकाउंट नंबर पाठवला जाईल, त्याच्यावर पैसे पाठवले तर मग मी साईन करीन. 1 लाख इतके? तितके पैसे तर माझ्याकडे नाही आहेत. अनुश्री, तुझी केस आमच्या स्टेशनमध्ये आहे. लगेच तुझी केस क्लोज करायची असेल तर तू लगेच 75,000 स्टेशन अकाउंटला ट्रान्सफर कर. पैसे क्रेडिट झाल्यावर युअर केस विल बी क्लोज्ड. सर
इतके पैसे द्यायचे आहेत? इतके पैसे मी कुठून आणणार आहे सर? संदीप, व्हॉट इज दिस? कोर्टात केस आलेली आहे आणि ही म्हणते फाईन नाही भरणार. सर एक मिनिट, मी बोलतो. सर सर 1 मिनिट सर. अनुश्री, डोंट यू हॅव सेन्स? कोर्ट पर्यंत केस पोहोचली आहे. तुझ्याकरता आम्ही इलिगल काम करतोय अनु, आणि तू फाईन भरायला नाही म्हणतेस? सरळ सरळ अकाउंट नंबरला ट्रान्सफर कर, नाहीतर जेल मध्ये सडशील. प्लीज सर, असं करू नका सर. माझं आयुष्य बर्बाद होत जाईल. प्लीज सर. आय नो युअर सिच्युएशन. पटकन पैसे पाठवा आमच्या अकाउंटला. या केस मध्ये फक्त तूच नाही, तुझ्यासारखे अजून खूप आहेत. आणि आता 15 मिनिटाच्या आत आम्हाला दुसरी केस फाईल करायची आहे अनु. जर तू उशीर केलास तर आम्ही काहीच नाही करू शकणार अनु. सर 2 मिनिटं सर, मी कुठून तरी काहीतरी ट्राय करते सर. या पैशांनी दागिने सोडवेल आणि विचार केला होता की लहान बहिणीचं शिक्षण पूर्ण करेल, पण माझे पैसे असे जातील. आता काय करू मी? सर प्लीज सर, माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत सर. काहीतरी करून मला वाचवा ना सर. प्लीज सर, प्लीज सर. ओके अनुश्री, केस क्लिअर झाल्याचं लेटर तुला येईल. त्यानंतर तुला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ओके ओके सर, खूप खूप धन्यवाद सर. मी कट करते सर. एक मिनिट. काही का करतेस? फक्त याच केस मधून बाहेर येणं म्हणजे पुरे का? तुझं नाव पुन्हा या केस मध्ये यायला नको ना? हे काय बोलताय सर? तुम्ही बोलला की मला आता मेल येणार आहे. या केस मध्ये 10 वर्षांनंतरही काही फॉर्मॅलिटीज म्हणून सर्वे केला तर या केस मध्ये तुझं नाव यायला नको ना? हो सर. त्याच्यासाठी एक फॉर्म आहे, तो तू फिल करून फाईल कर. आणि जर तू असं केलंस तर अडल्ट मूवी बघणाऱ्यांच्या नावातनं तुझं नाव परमनंटली काढलं जाईल. ठीक आहे सर. ओके, मी तो फॉर्म फिलअप करते सर. त्याच्या आधी तुझ्या बॉडीचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. बॉडी व्हेरिफिकेशन म्हणजे नेमकं काय आहे? तुझ्या बॉडीवर कुठे काही डाग आहे किंवा तीळ आहे, आम्हाला रिपोर्ट करावं लागेल अनु. ठीक आहे सर, मी सांगते सर. सर इथे एक तीळ आहे आणि इकडे पण एक तीळ आहे. आणि लेफ्ट हँड वर पण एक तीळ आहे सर. आणि सर पाया. ए अनु, अगं तसं नाही. तू आपले कपडे काढ, आम्ही पाहूनच कन्फर्म करू. का सर? मी माझे कपडे का काढू? हो अनु. सर असं नका करू ना सर. प्लीज सर, प्लीज सर, मला सोडा ना सर. असं नका करू ना सर. अरे हे काय संदीप, इथे तुझं व्हेरिफिकेशन होत आहे. ही केस तुला संपवायची आहे. काय करणार आहेस तू? उद्या याच नावाने दुसरी कुठली मुलगी आली तर सगळी केस त्या मुलीच्या नावावर जाईल. आणि जे सगळं आपण आता इल्लीगली गेले ते हा खूप मोठा मुद्दा होईल. लवकर कोऑपरेट करायला सांग. ओके सर. सर जे बोलले तू ऐकलंस ना? तुझ्या मदत करण्याच्या नादात आम्ही लोकांनी फसायचं का? ते जे म्हणतायत ते कर, नाहीतर खूप मोठ्या संकटात फसशील तू. सर मी हे सगळं कसं करू शकेल सर? कसं म्हणजे काय? तुझ्या समोर मी आपले कपडे काढून दाखवू का? हे देवा, काय होतंय सगळं? अनु, जर तू अशीच रडत बसलीस तर या केसला सोडून आम्ही पुढच्या केसकडे जाऊ. तो फाईन भरला तो सुद्धा वेस्ट. तुझी केस तशीच राहील अनु. नाही ना सर. त्यानंतर कोणीच तुला वाचवू शकणार नाही. अरे देवा. ठीक आहे सर, मी करते ते, पण ते केस मधून मला बाहेर काढा सर. प्लीज सर, प्लीज सर. ओके अनु, आम्ही आता केसला क्लोज करू. कोऑपरेट करण्यासाठी खूप धन्यवाद. सर जरा तो फॉर्म दिला तर मी
माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. अरे देवा, मी काय केलंय? गायूला फोन करते, जेही झालं ते तिला सांगते. हॅलो, हा बोल. गायू, गायू, अगं काय झालं? अगं अनु, तू का रडतेस? अनु बोल ना. माझ्याकडनं खूप मोठी चूक अगं काय झालं? काही तर सांग. अगं रडू नको, काय झालं सांग तर. माझे सगळे कपडे उतरवले त्या लोकांनी. काय? मी काय करू, मला काही कळत नाहीये ग. इज्जत गेली माझी, गेली ग. अगं अनु, त्यांनी दिलेला अकाउंट नंबर नोट केलास ना तू? नाही यार, मी सगळं डिलीट अनु केलंय. यार, पण स्क्रीनशॉट घेतलाय मी. आत्ता तू मस्त काम केलं. आत्ताच्या आत्ता जाऊन सायबर क्राईम मध्ये जाऊन कंप्लेंट करून येऊ. मी दिलेल्या लोकेशन वर तू लवकरच पोहोच. उशीर करू नको, ठीक लवकर आहे, ये. मी आली.